त्या बाईचा निरोप पोहोचवून झाला होता. सायली इकडे विचार करत होती. 2 दिवसांनी काही आहे का? त्या काही सांगू पाहत होत्या का मला? तितक्यात श्रीनाथ म्हणाला, "काय म्हणाल्या त्या? आणि त्यांना कसं कळलं आपल्याला मनासारखं घर नाही मिळालं? तीच त्रास देते का आपल्याला?" असं म्हणत तो एकदम काळजीत गेला आणि म्हणाला, "हो, हो, बहुतेक हीच बाई त्रास देते आपल्याला, नाहीतर इतकं सगळं हिला कळलंच नसतं." सायली म्हणाल्या, "अरे नाही, त्या असं का करतील? सहज काही वाटलं असेल म्हणून विचारत असतील ना? नको विचार करूस." पण सायली विचारत होती की 2 दिवस लग्नाला म्हणजे काय? ती पटापट कॅलेंडरकडे गेली आणि बघू लागली की काही आहे का 2 तारखेला ऑक्टोबर महिन्यात. ती नीट बघू लागली तर तिच्या लक्षात आलं की ह्याच महिन्यात 2 दिवसांनी अमावस्या आहे. आणि ती खूप काळजीत पडली. तिने हे श्रीनाथला काहीच सांगितलं नाही. त्याला काहीच कळू द्यायचं नव्हतं, नाहीतर तो अजून काळजीत पडला असता. एक दिवस चांगला गेला. दुसऱ्या दिवशी रात्री हे दोघं झोपायला गेले. झोपायला जायच्या आधी दोघांनी देवाला हात जोडून नमस्कार केला आणि मग झोपायला गेले. दोघंही गाढ झोपले होते. ती रात्र अमावस्येच्या आधीची रात्र होती. थोडा वेळ झाला होता झोपून. श्रीनाथला एकदम गाढ झोप लागली होती. जसं त्याच्याकडे येणाऱ्या संकटांच्या आधी तो गाढ झोपला होता. पूर्ण झोप काढून घेत होता. सायली पण झोपली होती. पण तिला काय माहीत का थोड्या वेळात थेंब पडायचा आवाज यायला लागला. तिला बाहेर परत काहीतरी थेंब पडताय असं वाटलं आणि तिच्या लक्षात आलं की कदाचित परत मेणबत्तीचे थेंब पडताय का? तिला खूप थरथर सुटली आणि ती आवाज नीट ऐकायला लागली. ती दरवाजाच्या दिशेने गेली, बेडरूमचा दरवाजा. तर आवाज त्यांच्या बेडरूमच्या दरवाजाच्या बाहेरूनच येत होता. त्याच जागी तिथे त्यांना आधी थेंब दिसले होते. ती खूपच घाबरली आणि तिथेच भिंतीला टेकून घाबरून बसली. खूप थरथर सुटली होती, घाम आला होता. हाताने तोंड स्वतःचं दाबून घेतलं होतं आणि जिथे भिंतीला टेकून बसली होती त्याच्याच समोर एक खिडकी होती. बाहेरचा आवाज कमी झाला होता. शांतता पसरली होती. हिला वाटलं आपण जाऊन बघावं का? पण हिंमत होत नव्हती. श्रीनाथ गाढ झोपला होता आणि अचानक सायली जिथे बसली होती त्याच्या समोरची खिडकी हळूहळू बाजूला सरकायला लागली. सायलीने आवाज आला म्हणून एकदम मान वर केली आणि जे होतं ते बघून तिच्या पायाखालची जमीनच सरकली. खिडकी सरकण्याचा आवाज हळूहळू येतच होता. तिला काही कळतच नव्हतं की खिडकी कशी उघडते आपोआप. तिला भयानक थरथर सुटली, जीव कासावीस व्हायला लागला, खूप रडायला लागली. तोंड तसंच घट्ट दाबून ठेवलं होतं. प्रचंड घाबरली होती. हिम्मत करू की नको, हिम्मत करू की नको वर बघायची अशा त्या संभ्रमात ती होती. तिने तिचं तोंड घट्ट गुडघ्यांमध्ये घुसवलं. तिची वर बघायची हिंमतच होत नव्हती. श्रीनाथ झोपला होता आणि हळूहळू खिडकी पूर्ण उघडली. तिने मान वर करण्याचं ठरवलं. कशीबशी मान वर केली आणि बघते तर काय, तिचा तिच्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. खिडकीला अगदी चिकटून एक स्त्री उभी होती. तिला फक्त त्या स्त्रीची आकृती दिसत होती, म्हणजे डोकं, मोकळे केस, खांदे आणि कमरेपर्यंतचा भाग. सायलीला काही कळतच नव्हतं की कोण असं येऊन उभं राहिलं असेल आपल्या खिडकीजवळ. स्वामींचा जप सुरूच होता. घाम आला होता आणि रडू यायला लागलं होतं खूप. ती घाबरून पटकन उठून पळायचा प्रयत्न करायला लागली. तिची धडपड ऐकून श्रीनाथला जाग आली. त्याने एकदम हिला घाबरलेलं पाहिलं आणि तिला आवाज दिला तशी ती पटकन त्याच्याजवळ गेली आणि त्याला जाऊन बिलगली. श्रीनाथला काहीच कळत नव्हतं काय झालंय ते. तो रडत रडत विचारू लागला, "काय झालंय? काय झालंय सायली?" पण ती रडतच होती आणि घामाघूम झाली होती. तोंडातून शब्दही फुटत नव्हते. ती कसंबसं सांगायचा प्रयत्न करू लागली. ती तिथे मी उठली, आवाज, खिडकी पूर्ण उघडली. काहीच सांगता येत नव्हतं तिला. ततपप होत होतं तिचं. श्रीनाथने तिला जवळ घेतलं, तिला शांत केलं आणि तिला विचारू लागला. घडलेला सगळा प्रकार तिने श्रीनाथला सांगितला, अगदी जसा घडला तसा. थेंबाचे आवाज, बेडरूमच्या दरवाजा बाहेरचा आवाज, मी दाराजवळ जाऊन बसले, समोर खिडकी, बाई, अगदी सगळं सगळं तिने श्रीनाथला सांगितलं. श्रीनाथला आता कळलं होतं की ही तीच बाई असेल. आपण तिच्या घरात गेलो नाही ना, म्हणून ती आता इथे येऊन त्रास देते मला. श्रीनाथला पण खूप भीती वाटायला लागली होती.
पण सायलीसमोर त्याला स्ट्रॉंग राहावं लागणार होतं. त्याने तिला कसंबसं झोपवलं. सायली झोपली आणि मग तो उठला आणि खिडकीकडे जाऊ लागला. खिडकीत कोणी असेल का याचा विचार तो करत होता. हिंमत होत नव्हती, पण घाबरत घाबरत थरथर करत तो तिकडे जाऊ लागला. खिडकीत अजून ती आकृती उभी असेल का? काय करत असेल नक्की ती? आणि खिडकीतून ती आत तर आली नसेल ना? डायरेक्ट न बघता खिडकीकडे तो वाकून बघू लागला. त्याला शंका येऊ लागली की ती बाई तिथेच तर उभी नसेल ना? काय करत असेल? आत तर आली नसेल ना? काय करू? खिडकी पटकन बंद करू का? तिने खिडकी पकडून ठेवली असेल का? असे असंख्य प्रश्न त्याच्या मनात येऊ लागले. थोडा पुढे गेला तर त्याला एकदम दिसलं की ती खिडकी बंद होती आणि तिथे कोणीच नव्हतं. असं त्याला वाटलं. तो जरा शांत झाला आणि सायली आपल्याशी का खोटं बोलेल ना, असं तो मनातल्या मनात म्हणाला. तिला भास झाला असेल का? तो खूप विचारात पडला आणि त्याच विचारांमध्ये त्याला झोप लागली. थोड्याच वेळाने खिडकी परत उघडली आणि आपोआप बंद झाली. दोघेही गाढ झोपले होते. अमावस्येच्या रात्रीची किंचितही शंका त्यांच्या मनात नव्हती की काय होणार होतं ते. पुढचा दिवस उजाडला. दोघेही उशिरा उठले झोपेतून. पलंगावरच होते. सायली घाबरलेलीच होती आणि श्रीनाथ तिला विचारू की नको या शंकेत. सायली त्याला नजरेने सांगू लागली आणि श्रीनाथ म्हणाला, अगं तिथे काही नव्हतं, मी जाऊन बघून आलो नंतर. तिला धीर देण्यासाठी तो बोलत होता. त्याला कळलं होतं की आपण त्या घरी राहायला गेलो नाही म्हणूनच ती बाई आता इकडे यायला लागली आहे आपल्याला नेण्यासाठी. कारण त्याने बाहेर जाऊन बघितलं तर तसेच मेणबत्तीचे थेंब त्याच रेषेत टाकीपर्यंत पडले होते आणि हे खूपच भयावह होतं. आपण तिची शिकार झालो आहोत का? माझं काय चुकलंय? मी तिचं काय बिघडवलंय? असे विचार त्याच्या मनात यायला लागले. तितक्यात त्याचा फोन वाजला आणि तो फोन दादाचा होता. याने उचलला. हॅलो श्रीनाथ, कसा आहेस रे? झालास का सेट? काही त्रास तर नाही आहे ना? जवळजवळ 1 महिना होईल तुम्हाला आता जाऊन त्या घरात, दादा बोलत होता. श्रीनाथ म्हणाला, हो दादा, ठीक आहे, सगळं चालू आहे नीट. दादा म्हणाला, कसला त्रास तर नाही आहे ना? त्रास? कसला त्रास? नाही रे दादा, असं काही नाही आहे. सायली त्याला खुणेने सांगू लागली, सांग सांग. पण श्रीनाथ काही सांगत नव्हता. पण दादाला शंका आली होती म्हणूनच तर दादाने फोन केला होता ना. दादा म्हणाला, काही असेल तर सांग रे, काही काळजी करू नको, दत्त माऊली आहेत आपल्यासोबत आणि मी बघून घेईन, काय झालं तर मी येईल तुझ्याकडे. मला कधी पण फोन कर, अगदी अर्ध्या रात्री फोन कर, ताबडतोब मी तुझ्याकडे येईन. बरं का सायली? दादाला लक्षात आलं होतं की फोन स्पीकरवर आहे. सायली हो म्हणाली. मी आहे, काळजी करू नका, असं म्हणून दादाने फोन ठेवला. दोघांना एकदम धीर वाटला. हायसं वाटलं की आपलं कोणीतरी आहे आपल्यासोबत, आपण एकटे नाही आहे. श्रीनाथ म्हणाला, आज आपण राहून बघू. जर आज काही वाटलं तर आपण तडक दादाकडे जाऊ आणि या घराचं काय करायचं याचा निर्णय घेऊ आपण. काही गरज नाही आहे, जर त्रास होत असेल तर या घरात राहायची. सायलीला पण धीर वाटला. पण आजच्या रात्री राहण्याचा निर्णय त्या दोघांनी घेतला. पण हीच रात्र त्या बाईला हवी होती. कारण ही रात्र अमावस्येची रात्र होती आणि ह्यातच तिला तिचं काम करायचं होतं. पण ह्या दोघांना माहीत नव्हतं की बऱ्याच गोष्टी त्यांच्यासोबत घडणार होत्या त्या रात्री. अमावस्येचा दिवस सुरू झाला होता. दोघेही तसे घाबरलेलेच होते. दादाकडे उद्या आपण निघून जाऊ असा निर्णय त्या दोघांनी घेतला आणि काही दिवस तिकडेच राहू. दोघांच्याही मनात तेच तेच विचार. पण दोघेही एकमेकांना समजावत होते की उद्या निघायचंच आहे, आजचा दिवस काढून घेऊ आपण. दोघेही त्या दिवशी रात्री झोपायला गेले. थोडा वेळ झाला होता झोपून. अमावस्या सुरू झाली होती. दोघांना झोप लागली आणि अचानक रात्री झोपेत असताना श्रीनाथला अस्वस्थ जाणवायला लागलं होतं. त्याला कळत नव्हतं की काय होतंय. त्याच्या तोंडून काही शब्द फुटेना. त्याची चुळबुळ सुरू झाली, अंगाला घाम फुटला, थंडी पण भरून आली आणि अचानक त्याच्या कानाशी कोणीतरी जोरात फुंकर मारल्यासारखं त्याला झालं आणि श्रीनाथ असा आवाज करत काहीतरी त्याच्या कानाजवळून गेलं. तो एकदम भीत भीत उठला. काय झालं काहीच कळलं नाही आणि तो जसा पलंगावरून उठला तसा एकदम कोणीतरी त्याला कंट्रोल करतंय असा तो वागू लागला. त्याने डोळे एकदम वर केले. डोळे पांढरे फटक झाले आणि मान खाली आणि तसाच चालायला लागला. तो बनियनवर होता.
मान खाली घालून तो तसाच पुढे चालत होता. दोन्ही खांदे पडलेले, हात खाली ढिल्ले सोडलेले. तशाच अवस्थेत तो चालायला लागला. कुठे जातोय, कोण नेतंय त्याचं त्याला भानच नव्हतं. ती बाई त्याच्या अंगात शिरली होती आणि त्याला घेऊन चालली होती. तो तसाच चालत होता आणि सगळ्यात पहिले तो किचनमध्ये गेला. त्याने मेणबत्ती पेटवली. ती मेणबत्ती हातात घेतली. मेणबत्ती घेऊन रात्रीच्या अंधारात तो घरात एकटाच चालू लागला आणि तसाच चालत राहिला. तो अगदी तसाच चालत होता जसे रात्री ते ठिपके पडलेले असायचे. आणि चालत चालत तो जिन्याखालच्या पाण्याच्या टाकीजवळ गेला. ती टाकी पाण्याने पूर्ण गच्च भरली होती. त्या टाकीच्या दिशेने तो गेला. त्या टाकीचं झाकण त्याने उघडलं. त्याला मारायचं हे पूर्ण ठरलं होतं त्या बाईचं. जिन्याखाली तर तो होताच. तितक्यात तिकडे सायलीला जाग आली आणि ती हाताने अंदाज घ्यायला लागली, पण तो पलंगावर नव्हता. तिला धक्काच बसला की हा इतक्या रात्री कुठे गेला. तिने आवाज दिले पण काही उत्तर नाही. पण त्या बाईला सायलीचा आवाज आला होता. त्यामुळे श्रीनाथमध्ये असलेली ती बाई जिन्याखाली उक्कड जाऊन बसली आणि लपली. म्हणजे श्रीनाथच लपला आणि उक्कड बसला होता आणि तो हळूहळू हसत देखील होता. सायलीला इथे काहीच कळत नव्हतं. ती पहिले उठली आणि खिडकीकडे बघितलं, पण खिडकी बंद होती. दरवाजा पण बंद होता, पण कडी नव्हती. तिने दरवाजा उघडला आणि पहिले लाईट लावला आणि ती आवाज देत त्याला शोधायला लागली. तो वॉशरूममध्ये पण नव्हता. ही त्याला शोधत होती आणि हा जिन्याखाली अंधारात बसून, उक्कड बसून हळूहळू विचित्र हसायला लागला होता. सायलीला काहीच कळत नव्हतं. तितक्यात तिला मेणबत्तीचे ठिपके दिसले होते आणि ते अगदी ताजे होते. तिला लक्षात यायला लागलं होतं. ती पटकन देवघराजवळ गेली आणि दत्त माऊलीची मूर्ती हातात उचलली. तिने मूर्ती जशी हातात उचलली तसे अचानक लाईट गेले. स्वामींचा जप पण सुरू होता. तिने तिथे दिवा लावला देवाजवळ आणि टॉर्च घेऊन ती निघाली मेणबत्तीच्या ठिपक्यांच्या दिशेने. ती श्रीनाथला आवाज देतच होती, पण त्याचं काही उत्तर येत नव्हतं. ती हळूहळू जायला लागली आणि घाबरत त्याला आवाज देऊ लागली, श्रीनाथ, श्रीनाथ. जिन्याकडे ती पोहोचली, पण जिन्याखाली तिची बघायची हिंमत होत नव्हती. मागच्या वेळेस तरी ते दोघं होते, यावेळेस ती एकटी. टॉर्च घेऊन ती पुढे पुढे जाऊ लागली. दत्त माऊलीची मूर्ती जवळ होतीच. ती हिंमत करत पुढे जात होती. ती जिन्याखाली जायला लागली आणि टॉर्च चमकवायला तिने सुरुवात केली. अचानक तिथे टॉर्चच्या प्रकाशात फक्त तिला पाय दिसले आणि त्या धक्क्याने ती मागे झाली, पण परत पुढे गेली आणि टॉर्च मारायला लागली. जसजसा टॉर्च ती पायापासून वर करायला लागली तसं तिला दिसायला लागलं ती आकृती. आणि अचानक श्रीनाथने मान वर काढली आणि तिच्याकडे बघून घाण हसायला लागला आणि ओरडला, तू इथे कशाला आलीस? आणि तिला धक्का मारत जोरात पळायला लागला. आज मी याला घेऊन जाणार असं तो म्हणाला. तिला लक्षात आलं की ही तीच बाई आहे जी श्रीनाथला घ्यायला आली आहे. तो पळत पळत सरळ जिन्याच्या दिशेने गच्चीवर गेला आणि त्याच्या मागे ही पळत गेली तर तो तिथे शांत उभा दिसला. सायलीला असं वाटलं, अरे हा तर आत्ता पळत होता, अचानक इतका शांत कसा झाला? ती बाई गेली का? श्रीनाथ त्या घराकडे तोंड करून उभा होता गच्चीवर. हिने त्याला हात लावायचा निर्णय घेतला. हिने जसा त्याला हात मागून लावला तसं त्याने तिच्याकडे एकदम रागात बघितलं आणि उक्कड खाली बसला. हिला काही कळेच ना हा असा का बसला, आणि हा ज्या क्षणी बसला त्या क्षणी उक्कड पळायला लागला, त्या घराकडे जायला लागला. सायली त्याला थांबवायला लागली, थांब थांब, आणि हा तिचा हात झटकून पळायला लागला. आहे त्या अवस्थेत म्हणजे उक्कड पळायला लागला. त्या सगळ्या गच्च्या जोडलेल्या होत्या आणि तो त्याच घराकडे जायला निघाला होता जिथे ती बाई राहत होती. हिला काहीच कळत नव्हतं की काय होतंय. सायलीने फोन काढला आणि दादाला फोन केला. खूप रडत होती, घाबरलेली होती. तिने सगळा प्रकार दादाला घाईघाईत सांगितला. दादा जागाच होता. त्याला पण माहीत होतं की काहीतरी होणार आहे आणि काय माहीत का तो खूप काळजीत होता. त्याने थोडं ऐकून घेतलं आणि म्हणाला, काही बोलू नकोस, मला सगळं कळलंय, मी आलोच. थोडासा पण उशीर न करता त्याने गाडी काढली आणि वेगात तो त्या घराच्या दिशेने निघाला. सायली त्यांच्याच गच्चीवर उभी होती आणि श्रीनाथ मात्र आता त्या बाईच्या घराच्या गच्चीवर जाऊन उभा होता. दादा 10 मिनिटांनी आला. सायली पटकन खाली गेली आणि दार उघडलं.
दोघेही पळत गच्चीवर आले. सायलीने तिकडे टॉर्च मारून दादाला दाखवलं. दादाने ते दृश्य पाहिलं आणि तोही खूप घाबरला. अरे हा श्रीनाथ त्या गच्चीवर काय करतोय आणि असा का मान खाली घालून बसलाय हा? तो ओरडू लागला, श्रीनाथ, श्रीनाथ, इकडे ये, तिकडे काय करतोय, पटकन इकडे ये. श्रीनाथने रागाने दादाकडे वळून बघितलं आणि दादाने याच्या आधी त्याचं असं रूप कधीच बघितलं नव्हतं. दादाही एकदम घाबरला, पण थोडाही विचार न करता दादा त्याच्याकडे धावत जाऊ लागला. सायली पण जायला लागली, पण दादाने तिला थांबवलं. दादा एकटा पळत जायला लागला, ह्या गच्चीवरून त्या गच्चीवर. आवाज देतच होता, पण श्रीनाथ त्याच्याकडे बघून अजून चिडत होता. तितक्यात एक घर बाकी असताना त्या घराच्या गच्चीच्या जिन्यातून आवाज आला, थांब, एकटा नको जाऊस. दादा अचानक घाबरला आणि थांबला. की काय झालं, कुठली बाई आली, कोणी आवाज दिला मला? दादालाही काही कळत नव्हतं, पण श्रीनाथकडे तो सारखा बघतच होता आणि श्रीनाथच्या दिशेने त्याला जायचंच होतं. श्रीनाथ तितकाच चिडलेला आणि घाण बघत होता दादाकडे. दादाने परत त्या जिन्याकडे बघितलं. त्या जिन्यातून एक बाई वर येत होती आणि त्या त्याच बाई होत्या ज्या सायली आणि श्रीनाथच्या लग्नात आईची मैत्रीण म्हणून आल्या होत्या. त्यांना बघून दादा पण शॉक झाला. तो म्हणाला, तुम्ही इथे, इथे कशा तुम्ही? त्या म्हणाल्या, चर्चेला वेळ नाही आहे. त्या बाईला श्रीनाथला मारायचं आहे आणि पाण्याच्या टाकीत बुडवून मारायचं आहे, जिथे तिचा पैशाच्या वादावरून खून झाला होता. तिचा प्लॅन तुमच्याच घराच्या टाकीत बुडवून मारण्याचा होता, पण सायली तिथे आली आणि तो वाचला. हा सगळा नियतीचा खेळ आणि माझं येणं देखील. तू हा दत्त माऊलीचा अंगारा घेऊन जा आणि श्रीनाथच्या अंगावर फेक आणि त्यातून ती बाई तडक निघून जाईल. पण सांभाळून, तो त्यावेळेत तुला देखील मारू शकतो. तो तुझा श्रीनाथ नाही आहे. दादा म्हणाला, त्याच्या दादाला तो मारू शकेल? आणि पटकन तिथे गेला. श्रीनाथ दादाच्या दिशेने पूर्ण त्याला मारून टाकण्याच्या आवेशात येत होता. जसा तो दादाच्या जवळ आला तशी त्याने दादाची गच्ची धरली आणि जोरात गळा दाबायला सुरुवात केली. दादाला काहीच कळत नव्हतं. दादा त्याला आवाज देतो, श्रीनाथ, श्रीनाथ, अरे मी तुझा दादा, मी तुझा दादा, मी तुझा सख्खा भाऊ, असं काय करतोयस? दादा त्याचे हात सोडवायचा प्रयत्न करत होता. अगदी प्रेमाने त्याला समजवत होता, पण तो काही केल्या ऐकत नव्हता. त्याच्या हाताची पकड अजून घट्ट होत होती आणि तो म्हणाला, तू असेल रे दादा, मी तुला आज मारून टाकणार. आज तुझा शेवटचा दिवस. माझ्यामध्ये कोणी यायचं नाही. मला हा हवाय, मला श्रीनाथ हवाय. तसं दादाच्या लक्षात आलं, हा श्रीनाथ नाहीच आहे आपला. दादा तिला म्हणाला, तू कशी श्रीनाथला घेऊन जाते मी बघतोच. मी पण त्याचा सख्खा भाऊ आहे. अरे आपलं एकच रक्त आहे रे. श्रीनाथ, थांबतोस का? ऐक रे, नको रे असं करू. श्रीनाथ काही केलं ऐकत नव्हता. श्रीनाथने त्याचा गळा अजून जोरात दाबायला सुरुवात केली. दादाचा श्वास हळूहळू कमी व्हायला लागला होता. त्याने दादाला खाली पाडलं. आता दादाच्या छातीवर बसून तो त्याची मान दाबू लागला होता. दादा कसाबसा प्रयत्न करत होता. तो अंगारा काढायचा. अंगारा नेमका त्याच्या हाताखाली अडकला होता, कारण पडताना तो असा पडला की त्याचा हात त्याच्या अंगाखाली दबला होता. तो कसाबसा हात बाहेर काढला. अंगारा कसा उघडायचा कळत नव्हतं. त्याने ती पुडी तशीच त्याच्या अंगाला जोरदार पुसली आणि श्रीनाथ तसाच बाजूला निपचित खाली पडला. दादाला असं वाटलं, काय झालं? या अंगाऱ्याने आपल्या श्रीनाथला तर काही झालं नाही ना? तितक्यात त्या आईच्या मैत्रीण ओरडल्या, जा तू परत खाली तुझ्या घरात. परत आलीस तर याद राख, गाठ माझ्याशी आहे. ती बाई तिच्या खऱ्या रूपात आता तिथे उभी होती आणि रागात त्या बाईकडे बघत होती आणि ती आता सगळ्यांना दिसत होती. अतिशय कुरूप आणि भीतीदायक. दादाने पटकन श्रीनाथला खांद्यावर उचललं आणि ह्यांच्या गच्चीवर आला. ती बाई पण श्रीनाथच्या मागे इकडे यायला लागली. आईच्या मैत्रिणीने दत्त माऊलीचा मंतरलेला भस्म तिच्या अंगावर भरपूर प्रमाणात फेकला आणि ती बाई तिथेच भस्म झाली. दादा श्रीनाथला खांद्यावर घेऊन उभा होता. दादाने त्या बाईंना विचारलं, तुम्ही इथे कशा? तुम्हाला कसं कळलं? त्या म्हणाल्या, अरे मी इथेच राहते, हे घर माझंच आहे. मला हे सगळं माहिती होतं आणि मला सगळं लक्षात आलं होतं की काय होणार आहे ते. मला संकेत मिळाले होते, म्हणून मी त्या दिवशी लग्नात आली होती आणि सावध पण केलं होतं. पण शेवटी नियतीही तिचा खेळ ती सुरूच ठेवणार. मी निमित्त मात्र होते. मी सगळं रोज बघत होते आणि मला कळत होतं की यांच्यासोबत काय होतंय ते. पण शेवटी म्हणतात ना, वेळ येऊ द्यावी लागते. असं आधीच काही होत नाही. त्या बाईची देखील मुक्ती आज लिहिली होती आणि हे सगळं घडलं.
दादाने त्यांना नमस्कार करण्याचा प्रयत्न केला, कारण श्रीनाथला बघून दादा भरपूर प्रमाणात रडत होता. पण शक्य नव्हतं, कारण खांद्यावर श्रीनाथ होता. दादाच्या डोळ्यात खूप पाणी होतं. सायली पण सगळं तिकडून बघत होती आणि हे सगळं बघताना ती पण ओरडत होती. तिने दादाला आवाज दिला. त्या बाई म्हणाल्या, "याला माझ्या घरात खाली घेऊन चल आणि तिथून त्याला गाडीत टाकून घेऊन जा." दादा थोडा काळजीत पडला. त्या म्हणाल्या, "अरे आता सगळं संपलंय. हे घर माझंच आहे. घाबरू नकोस." दादा, श्रीनाथ आणि ती बाई तिघेही खाली गेले. घरात मोठा स्वामी समर्थ आणि दत्त माऊलीचा फोटो होता. दादाने श्रीनाथला तिथेच बसवलं आणि मनापासून त्यांना आणि त्या बाईंना नमस्कार केला. सायलीला फोन करून कळवलं होतं. सायली पण पटकन त्यांच्या घरी खाली आली आणि ह्या बाई दादाला म्हणाल्या, "तू गाडी घेऊन ये, तोवर मी याला शुद्धीवर आणते." दादा गाडी घ्यायला गेला. येताना सायली पण होती. दादाने सायलीला सांगितलं की ह्या घराला कायमचं कुलूप लाव आणि घरी चल. सायलीने काहीही सामान न घेता कुलूप लावलं आणि दादासोबत निघाली. तोवर त्या बाईंनी श्रीनाथला शुद्धीत आणलं होतं. श्रीनाथला काहीच समजत नव्हतं. सायली पण लगेच आली. ती देखील श्रीनाथला पाहून रडायला लागली आणि त्या बाईंचे रडत रडत आभार मानायला लागली. दादा पण मान खाली घालून रडतच होता. त्यांनी तिघांना समजवलं आणि घरी जायला सांगितलं. तिघांनीही दत्त माऊली आणि स्वामी समर्थांना नमस्कार केला आणि दादाच्या घरी जायला निघाले. "निश्चिंत राहा," असं त्या बाईंनी सांगितलं आणि "उद्या घरी येते भेटायला," असंही सांगितलं. हे तिघंही घरी निघाले. सायली श्रीनाथला सगळं सांगत होती, पण त्याचा काहीच विश्वास बसत नव्हता की इतकं सगळं त्याच्यासोबत घडलं होतं. असो, स्वामी आणि दत्त माऊली आहेतच. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.